गेल्या 8 दिवसापूर्वी सन्माननीय साहेबांनी माझी दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली. नियुक्ती केल्यानंतर आपल्या रायगड किल्ल्यातील ज्या दक्षिण रायगड जिल्हा आणि त्याच्यामध्ये आपला रायगड किल्ला किंवा अशी जी काय आपलं महाडचं चवदार तळे, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत म्हणजे आपल्याला इतिहास आहे. पण या सगळ्या बऱ्याच गोष्टी सन्माननीय साहेबांनी काही टीम लावल्या होत्या की दक्षिण रायगड जिल्ह्यात चाललंय काय. मग ते रोजगाराचा मुद्दा असो, परप्रांतीय कामगारांनी आज महाड MIDC, माणगाव MIDC ह्या सगळ्या चाललेल्या गोष्टी, टोल नाक्याचा प्रश्न, तर ह्या सगळ्या गोष्टीची माहिती जमा करून मला पद मिळाल्यानंतर मला काही आदेश दिलेत की ह्या गोष्टीवरती आपल्याला काम करायचं आहे. आता सगळ्यात पहिलं तर आपला टोल नाक्याचा मुद्दा आपण घेऊया. आता तुम्हाला माहिती आहे की 18-19 वर्षानंतर आता कुठेतरी आपला रस्ता बनताना दिसतोय. काही ठिकाणी मोठे मोठे ब्रिज बाकी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आपला आहे इंदापूर बायपास आणि माणगाव बायपास. तर हे सगळं असताना आज मी पण येताना जवळजवळ 1.5-2 तास अडकलो. पण कामं ज्या पद्धतीने बायपासचे जेवढ्या फास्ट होत नाहीत त्यापेक्षा फास्ट जे टोल नाक्याची तयारी चालू आहे. आता खारपाडा टोल नाका चालूही झाला आहे. तर कालच आमची बैठक झाली. आमच्या पूर्ण रायगड जिल्ह्याच्या वतीने ते आंदोलन आता या 8-10 दिवसात होतंयच. आणि इकडे हे 2 टोल नाके आहेत, त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की ह्या 2 गोष्टी पूर्ण बायपासच्या झाल्याशिवाय तुम्ही टोल नाका चालू करू नका, आमचा विरोध आहे. आणि जर तुम्ही चालू केलात तर आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं उग्र आंदोलन असेल, आमचा विरोध असेल. तसेच टोल नाक्याच्या बाजूला जी लावल्या जाणारी बोर्ड आहेत मोठी, त्याच्यावरती हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर केलेला आहे. पण आपली मराठी भाषा कुठेच दिसत नाही. आता केंद्र सरकारचा नियम काय असेल, महाराष्ट्र सरकारचा नियम काय असेल, पण आपण स्थानिक भूमिपुत्र, आपण रायगडकर आणि त्याच्यात स्वराज्याची राजधानी असलेलं आपलं रायगड. तर अशा तुमचे नियम काय आहेत, केंद्र सरकार काय म्हणतं, यापेक्षा आम्हाला काय हवं. तर ह्या बाबतीतही आम्ही त्यांना पत्र दिलं आहे की त्या बोर्डांवरती मराठी भाषेचा उल्लेख असावा. चवदार तळ्याचा प्रश्न असं नाही. चवदार तळ्याचं जे काय आता सुशोभीकरणाचं काम चालू आहे, तर माझी स्वतःची इच्छा होती की मला पद मिळाल्यानंतर मी त्या जागेवर जावं, त्या भूमीत जावं, दर्शन घ्यावं आणि जे काय चाललंय त्याची मी पाहणी केली. आता ती पाहणी केली असताना माझी पहिलीच भेट होती आणि मी आलो होतो माझ्या पदाधिकाऱ्यांना भेटायला. पण आता त्या सगळ्या गोष्टीचं आम्ही माहिती मागवले. आता 10-15 दिवसात आम्हाला पूर्ण ती माहिती मिळेल. आता त्या बऱ्याचशा काही विहिरी होत्या, त्या बुजल्या गेल्यात, आता काही आहेत, तर त्या कशा टिकतील हे सुशोभीकरण करताना. तर हा सगळा मुद्दा पण आहे. जुना इतिहास आपल्याला टिकवला पाहिजे. तुमची दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याच्या नंतर आता पक्ष बांधणी कशा पद्धतीने करणार आणि कोणत्या प्रमुख जे प्रश्न आहेत त्याच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम करणार आहे? आता एखाद्याला पद मिळाल्यानंतर मग तो दुसऱ्यांवरती टीका करायला बसतो की हा पक्ष खराब आहे, त्या पुढाऱ्यांनी काय केलं नाही, त्या आमदारांनी काय केलं नाही, त्या खासदारांनी काय केलं नाही, मी खूप बदल करेल, मी पूर्ण रायगड जिल्हा बदलून दाखवेल. पण ते सगळं करण्यापेक्षा, दुसऱ्यांवरती टीका करण्यापेक्षा मला असं वाटतं की प्रत्येकजण आपलं आपलं काम करतोय, त्यांना करू द्या. आपण त्यांना वाईट बोलणं किंवा त्यांना दोष देण्यापेक्षा मला जे साहेबांनी पद दिलंय, तर सगळ्यात पहिलं दक्षिण रायगड जिल्ह्याचं आमचं संघटन कसं बळकट करता येईल हे केल्यानंतर सगळ्यात पहिला माझा जो मुद्दा आहे आमच्या पक्षाचा की महाड MIDC, माणगाव MIDC मध्ये जे बाहेरून आलेले हजारो, त्याची संख्या काही दिवसांनी लाखो होईल दोन्ही MIDCची मिळून. तर ते एवढ्या लांबून इथे येतात आणि इथे नोकरी आहे माहिती आहे ते त्यांना कळतं, पण इथे असलेल्या स्थानिक भूमिपुत्रांना का कळत नाही इथे नोकरी आहे. मग ते आज मुंबई शहरात जातात. आज त्यांना विरारच्या पुढे जावं लागतं. भाड्याने जरी घर घेतलं तरी 12-15 हजार पगारवाला माणूस 2 ते 3 तास ट्रेनचा प्रवास करतो गर्दीत आणि त्याला 2-2.5 हजाराच्या 3 हजारापेक्षा भाडं परवडत नाही. मग पहिली जशी लोक भाईंदर विरारपर्यंत जात होती, आता तिकडेही नाही परवडत. आता त्याच्या पुढे गेली, इकडे कल्याण डोंबिवली दिवापर्यंत राहत होती, आता इकडेही परवडत नाही. मग आपण एवढ्या लांब जाऊन 2-2, 3-3 तास प्रवास करतोय आणि 12 आणि 15 हजाराची नोकरी करतोय. तर सगळ्यात पहिलं आमचं आंदोलनच म्हणा या गोष्टीला
आता आम्ही कंपन्यांचा डेटा जमा करायला चालू केलाय की एखाद्या कंपनीत 800 कामगार आहेत, तर त्यातले परमनंट किती आहेत, त्यातले कंत्राटी किती आहेत. जर टोटल मिळून 800 लोक आहेत, तर त्यातली आपली स्थानिक किती आहेत, त्यातल्या त्यात परप्रांतीय बोलण्यापेक्षा परप्रांतीय बाजूला करून आज एक नवीन, आता आम्ही आज रोज चौकशा करतोय, माहिती काढतोय. परप्रांतीयांचा तर मुद्दा आहेच, पण आता असं कळलंय की आपल्या पूर्ण राज्यातून इतर जिल्ह्यातले जे काय अधिकारी येऊन इकडे वरिष्ठ HR किंवा अशा मोठ्या पदावरती बसलेत, ती कायमस्वरूपी परमनंट वॅकन्सीची जागा निघाली की तिकडच्या 7-7, 8-8 वर्ष काम करत असलेल्या स्थानिकांना कळून पण देत नाहीत. ते त्यांचे नातलग किंवा त्यांचे गाववाले आणून भरती करतात आणि इथली स्थानिक मुलं 8-8, 10-10 वर्ष अशीच कॉन्ट्रॅक्टमध्ये सडतायत. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर सगळ्यात पहिला माझा मुद्दा आहे की भूमिपुत्रांसाठी रोजगार आणि ह्या MIDC मध्ये जी काय चाललेली मनमानी आहे. आणि माझं म्हणणं आहे की एवढे कॉन्ट्रॅक्टर कशाला? जर एक कंपनी आहे तर ह्याला 15 जणांचं कॉन्ट्रॅक्ट, त्याला 10 जणांचं, त्याला 20 जणांचं, म्हणजे नक्की काय एक माणूस पण कॉन्ट्रॅक्ट चालवू शकतो? दुसरी गोष्ट, एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळालं एखाद्याला तर त्याला 5 वर्ष कमीत कमी त्यालाच काम मिळावं. कारण का, त्याच्या अगोदर जर त्याचा कॉन्ट्रॅक्ट गेलं तर मुलांची ग्रॅज्युएटी जाते. कॉन्ट्रॅक्टर म्हणतो की 5 वर्ष तुला झालीच नाहीत. तर असे बने विषय आहेत. आता मी कामगार सेनेचा पण महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष असल्यामुळे आज 22 वर्ष मी हे सगळं करतोय. त्याच्यामुळे मला काय अडचणी आहेत कामगारांच्या, कंपन्यांमध्ये काय चाललंय. आता बिर्ला सारखी कंपनी किती मोठी कंपनी आहे, आपल्या स्वराज्याच्या राजधानीत असून सुद्धा तिला मराठीत नाव नाही. तर हे मराठी कंपन्यांच्या नावाच्या ज्या पाट्या आहेत, तर त्या जर बदली नाही झाल्या, आता मी पत्र काढले ते बघा, आज मुलं द्यायला जात आहेत, त्या जर बदली करायला सुरुवात नाही झाली तर या महाड MIDC आणि माणगाव MIDC मध्ये जेवढ्या पण इंग्रजी पाट्या दिसतील, मग ती अदानीची कंपनी असू दे, मग ती बिर्लाची असू दे, कोणाची फोडणार म्हणजे फोडणार, ठेवणारच नाही त्या इंग्रजी पाट्या आम्ही. त्याच्यामुळं काय आहे की आम्हाला कुठल्या पक्षाचा विरोध करायचा आहे म्हणून आम्ही करत नाही. जो स्थानिक भूमिपुत्रांना काय हवं, शेतकऱ्यांना आज फसवलं जातंय. एक खाचराचा कोपरा जर पैशाची गरज आहे म्हणून एखाद्या गावातल्या किंवा नाक्यावरच्या एजंटला पकडून द्यायला गेलं तर आज हजारो गोरगरिबांना फसवलंय. एक तुकडा दाखवता दाखवता त्याचा जेवढा 7-12 आहे तो तेवढा नावार करून, बरं आहेत कोणते आपल्याकडचे नाही आहेत बिल्डर, त्यांची आडनावं बघा 7-12वरती. तर हा आमचा मनसेचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सन्माननीय साहेबांनी तो आवाज, या रायगडमध्ये आता नवीन मुंबई, तिसरी मुंबई बनते, तिकडे तर 95% पेक्षा लोक जमिनी आपल्या विकून पण मोकळे झालेत. आता आवाज उचलतोय आम्ही, पण लोकांनी तर अगोदरच, आता आपल्या इकडे पण 2000-3000 रुपये एकरनी जमिनी गेलेले आहेत. आता माझ्याकडे किती लोक, आता तुम्हाला सांगू, तहसीलदार ऑफिसनं जा, किती तक्रारी आहेत की आम्ही एवढीशी जागा बोललो होतो, या एजंटनी फसवून आमची सगळीच जागा गेली, आम्हाला पैसे नाही मिळाले. ही तुमच्या इथेच महाडमध्येच एक शिक्षिका कोण जाधव आहे, तिचा नवरा तर एवढ्या जणांना टोप्या लावलेत आमच्या पोलादपूरमध्ये, खूप जणांना फसवले. त्या म्हणजे एक शिक्षकी महिला असलेला तिचा नवरा हे असे एजंटचे दलालीचे धंदे करतो. त्या वयस्कर आजी आजोबांना चेक दिला, खरेदी खत करून घेतला आणि चेक बाउन्स झाला. आज 4 वर्ष झाले ते चक्रा मारतात. इथला महाडचाच विषय, बाकी तर सगळे बाहेरचे लोक आहेत. मला तर असं वाटतं की टोल बंद करायचा विषय सोडा, कायदा काय बोलतो. तुम्हाला 2 रस्ते दिले जातात. मुंबई गोवा हायवे जो आहे, जसा मुंबई पुणा रोड आहे, तर एक पर्यायी मार्ग होता ज्याला टोल नाही, जुना मुंबई पुणा रोड आणि एक्सप्रेस हायवे. ज्या माणसाला फास्ट जलद गतीने प्रवास करायचा आहे आणि वेळेत पोचायचंय, त्याच्यासाठी चांगले रस्ते दिलेत, खर्च केलाय म्हणून त्यांनी टोल पे करावा आणि वेळेत जावं. तुम्हाला एक्सप्रेस हायवे मिळतोय, तुम्ही फास्ट जाताय म्हणून मी टोल भरतोय. दुसरा रस्ता पर्यायी मार्ग दिला जातो की जो ज्याला टोलच नसतो. सामान्य जनतेसाठी 2 पर्याय असणं हे गरजेचं आहे. एक बिना टोलचा रस्ता, मग भले तो छोटा असो, डोंगरातनं जाऊ, फिरत जाऊ, तो माणूस टोल नाही भरायचा, त्याची परिस्थिती नाही, तो हळूहळू 10 तासात पोचेल. पण तुम्हाला 2-2.5 तासात पोचायचंय म्हणून टोल आहे. मग मला सांगा, तसं बघायला गेलं तर पर्यायी मार्ग कुठे आहे मुंबई गोवा रोडला? आता तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला पण कळतंय, सांगा ना मला पर्यायी मार्ग कुठे आहे. आता जुना मुंबई पुणा रोड होता, एक्सप्रेस चालू केला, पण आता काय केलं, तिकडेही खाली टोल आहे. म्हणजे जे जनतेचा हक्क आहे की मला सामान्य साध्या रस्त्याने जायचंय का मला एक्सप्रेसने जायचंय,
पण तुम्ही एकच मार्ग ठेवून टोल करताय, तुम्हाला पर्यायच नाही देत सरकार. तर हे प्रश्न तुम्ही केंद्रात असलेल्या, राज्यात सत्तेत असलेल्यांना विचारा आणि तेच नक्की उत्तर देतील तुम्हाला साहेब. नाही, केंद्रात आणि सत्तेत असलेले लोक जर का ऐकत नसतील तर मनसे आंदोलन करणार आहे का? कारण मनसेच्या कळकटाच्या आंदोलनानंतर मुंबईत अनेक ठिकाणी छोट्या वाहनांना टोल माफी झालेली आहे. फक्त ट्रान्सपोर्ट व्हेकलकडनं टोल घेतला जातो अनेक ठिकाणी. हो, नाकेवर मुंबईचे जे नाके आहेत, एंट्रीज, ते सगळे बंदच झालेत. माझं म्हणणं आहे, माझी तुम्हाला सगळ्या पत्रकार बांधवांना हात जोडून विनंती आहे, तुम्ही एकदा आमदार महोदयांना, खासदार महोदय, आज ते मंत्री पदावरती पण आहेत सगळी जण आणि ते आपलेच आहेत, ते कोण दुश्मन आहेत का? आपलेच आहेत ती सगळी. तर त्यांना आपण एकदा विचारा की बाबा तुम्ही सरकार म्हणून हे टोल बंद करणार का? त्यांना उत्तरा. त्यांचं जर उत्तर आलं करणार आणि नंतर नाही झाले तर मग आम्ही आंदोलन करू, की आमदारांनी आणि खासदारांनी सांगितलं होतं की टोल बंद करणार पण नाही झाले म्हणून आम्ही आंदोलन करतोय. पण पहिलं सत्ताधाऱ्यांकडनं तरी येऊ द्या, टोल बंद करणार की नाही करणार. ते जर बोलले नाही करणार तर आम्ही उगाच आंदोलन करायचं आणि काय गाडी खाली जाऊ? आता पाठी काय झालं ते मगाशी मी माझ्या पदाधिकाऱ्यांशी बोललोय. काल काय झालं ते सोडायचं, आजपासून काय करायचे ते. पक्ष किती बळकट आहे, आपण कुठल्या मंत्र्यांची मुलं आहोत का, आपण खासदारांची आहोत का, तरच जनता आपल्याला स्वीकारेल, तरच आपल्याला साहेब दादा बोलेल, असा जो तुमच्या डोक्यात गैरसमज आहे तो काढून टाका. चांगलं काम कराल तर नक्की लोक तुम्हालाही दादा साहेब बोलतील. लोकांना कोणाचा मुलगा आहे आणि कोणाचा भाव आहे, कोणाचा नातलग हे बघण्यापेक्षा तो आमच्यासाठी किती उपयोगी पडतोय, आमच्या वेळप्रसंगी फोन केला किंवा काही मदतीला किती उपयोगी पडतोय, लोकांना हे हवंय. आणि उरला प्रश्न निवडणुकीचा, तर मी सांगतो तुम्हाला, याच्या अगोदर ग्रामपंचायत नाही लढल्या, बऱ्याच मधला गॅप, जिल्हा परिषद नाही लढल्या, पंचायत समिती नाही लढल्या, आमदारकी खासदारकी नाही लढली. पण आता सन्माननीय साहेबांनी जर आदेश दिला तर आमचे पदाधिकारी लढतील सगळ्या निवडणुका. एकदा कळू तरी द्या ना की नक्की साहेबांना आणि आमच्या पक्षाला मानणारा किती वर्ग आहे, आमचे किती मतदार आहेत, किंवा किती लोकांना आजही आमच्या पक्षाची भूमिका आवडते. आता आम्ही इथून पुढे जे काय आंदोलनं करणार भूमिपुत्रात, अजून किती लोक आमच्याशी जोडली जातील, आम्हाला कळायला पाहिजे ना की आमच्याबरोबर किती लोक आहेत ते. आणि मलाही साहेबांनी सांगितलं की बाबा आपला पक्ष किती आहे जिल्ह्यात ते आपल्याला आता आजमावायची वेळ आले, तर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी पण लढू. आणि साहेब बोलले की खासदारकी लढा ती लढू. मतदार आहेत किंवा जे इतर भाषिक मतदार आहेत ते मतदार यादीमधला बाजूला होणार आहेत आपोआप आणि स्थानिक मतदारच मतदार यादीमध्ये राहणार आहेत. मग अशा वेळी त्याचा फायदा मनसेला पण होऊ शकतो. आता आमची नियुक्ती झाल्यानंतर पहिलीच बैठक आमची 5 दिवसापूर्वी ती रायगड जिल्ह्यातल्या तिन्ही विभागाची आमच्या वरिष्ठांनी घेतली. त्याच्यामध्ये तो सगळा मुद्दा दिलाय. आता आमचं आज ही जी बैठक आहे तुमची पत्रकार परिषद झाल्यानंतर, आज तालुका अध्यक्ष, उपतालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष या पदाच्या निवडीची पत्र फायनल करून सन्माननीय साहेबांकडे जाऊन पत्रांवरती सही घेऊन साहेबांच्या हातून त्यांना नियुक्त्या द्यायच्या आहेत. म्हणजे एक आठवडा झाला की प्रत्येकाला आपली आपली जिम्मेदारी दिली की त्याच्यानंतर हेच सगळी सुरुवातच करायची आपल्याला.